नमस्कार मित्रांनो. एक वेगळा विषय आज स्वतः नेने सरांनीच मला सुचवलं. ते म्हणाले की भारतीय जनता पक्ष दक्षिणेकडे का पसरत नाही आहे. तामिळनाडू, केरळ, काही प्रमाणात आंध्र, आता कर्नाटकपर्यंत आला आहे, इकडे ओरिसापर्यंत आला आहे, इकडे गोव्यापर्यंत आला आहे, पण ह्या 3 राज्यात तो जात नाही आहे. तर त्याची केवळ राजकीय कारणं नाही आहेत, बरीच कारणं आहेत. आणि त्याच संदर्भात त्यांनी मला काही जे मुद्दे दिले तर मला असं वाटलं की हे मुद्दे नाही आलेले फारसे कुठे. आणि प्रथमच कदाचित या प्रकारचं विश्लेषण की ज्याच्यामध्ये केरळ, तामिळनाडू, आंध्र काही प्रमाणामध्ये का ही 2 संस्कृतींचा संघर्ष आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते सविस्तर बोलतील आता. तर सर, हा विषय तुम्हाला मी आज दिलेला आहे. हे तुमचंच विवेचन, प्रवचन, व्याख्यान, आख्यान आहे. मी आहे इतरांबरोबर श्रोता म्हणून तुमच्यासोबत. सर घे. नमस्कार. आजचा विषय सरांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये अजूनपर्यंत का पोचली नाही आहे किंवा पोचली असेल, प्रयत्न त्यांचे चालू आहेत, तरी पण ती पसरत नाही आहे. खास करून तामिळनाडू आणि केरळ या 2 राज्यांवरती आज आपण फोकस करणार आहोत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आहेच, पण तिथे मी सरांना म्हटल्याप्रमाणे तिथे कधी ना कधीतरी भारतीय जनता पार्टीचा चंचू प्रवेश झालेला होता. उदाहरण म्हणून मी त्यांना दिलं की ज्या वेळेला अख्ख्या देशात 1984 साली भारतीय जनता पार्टीला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या संसदीय इलेक्शन्समध्ये. त्यातली एक जागा गुजरातमध्ये होती तर दुसरी जागा आंध्र प्रदेशमध्ये होती. त्यामुळे कुठे ना कुठे चंचू प्रवेश त्यांचा झालेला होता. नाही झालेला, बिलकुल नाही झालेला. आणि नजीकच्या काळात होणं कठीण दिसतंय अशी 2 राज्य आहेत, ती म्हणजे तामिळनाडू. नजीकच्या काळात म्हणजे सरांनी तर मला धक्का दिला तेव्हा पुढे 15-20 वर्ष शक्य नाही तामिळनाडू आणि केरळमध्ये. हां, कसं आहे, भारतीय जनता पार्टीला पहिल्यापासून भटजी शेटजींची पार्टी म्हणून हिणवण्यात आलं. त्यांचा जास्ती करून उत्तरेतला काही भाग आणि पश्चिम भारत अशामध्ये सुरुवातीला त्यांचा विस्तार होता. साधारण 1980-89 ह्यापासून पुढे त्यांनी तो अगदी प्रयत्नपूर्वक इतर भागात आपला विस्तार केला पाहिजे म्हणून पूर्ण उत्तर भारतामध्ये भारतीय जनता पार्टी पसरली, पश्चिम भारतामध्ये इथे भारतीय जनता पार्टी पसरली. आणि त्यांनी उत्तर पूर्व म्हणजे नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टमध्ये पण प्रयत्न सुरू केले भारतीय जनता पार्टीने आपले हातपाय पसरवण्याचे, ज्याच्यामध्ये त्यांना मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजे पूर्वांचल ज्याला आपण म्हणतो तिथे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना यश मिळालं. आसाम, त्रिपुरा, नंतर मेघालय, मणिपूर, त्याला थोडी मदत ह्या भावनेची पण झाली की ती ज्याला 7 भगिनी म्हणतात, 7 सिस्टर्स, तर त्या राज्यातले लोक साधारणपणे केंद्रात ज्यांचं सरकार असतं त्यांच्याबरोबर ते जातात. कारण की बाजूला चीन, बांगलादेशची बॉर्डर आहे, बर्मा, तर त्यामुळे मग ते त्यांच्या बाजूने जातात. त्याची मदत भारतीय जनता पार्टीला जरूर झाली. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा विस्तार त्या नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्टमध्ये झाला तो मी काल म्हणीन, जिथे बंगाल त्यांनी जिंकलं, तर हा एक आणि बिहार ह्या वेळेला त्यांनी निर्विवादपणे जिथे जिंकलं, तर तिथे तो ईस्ट आणि नॉर्थ ईस्टमध्ये त्यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीचा झाला. पण आधी म्हटल्याप्रमाणे साऊथमध्ये काही त्यांचा प्रवेश होत नाही आहे. आणि तिथे खूप प्रयत्न केले. म्हणजे केरळमध्ये तर राष्ट्रीय संघ किती वर्ष प्रयत्न करतोय, त्यांचं नेटवर्क चांगलं आहे म्हणून आपण ऐकतो. तसं तामिळनाडूमध्ये पण आपण ऐकतो. पण त्या दोन्ही इथे त्यांचा प्रवेश काही होत नाही आहे. म्हणून या विषयाचा मी बरेच दिवस अभ्यास करत होतो की असं नेमकं काय कारण आहेत, का होत नाही आहे. आणि मला एक गोष्ट जाणीव झाली एका गोष्टीची की भारतीय जनता पार्टीचा तिथे विस्तार न होण्याची कारणं ही राजकीय नाही आहेत, ती ऐतिहासिक, सामाजिक, भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक एवढी कारणं आहेत. आणि ह्या सगळ्या कारणांचं एकत्र होऊन जो नतीजा आपण ज्याला म्हणतो, जो रिझल्ट आहे, तो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या बद्दल त्या राज्यातल्या लोकांच्या मनामध्ये एक मेंटल ब्लॉक आहे. आणि तो मेंटल ब्लॉक जोपर्यंत राहणार तोपर्यंत तिथे भारतीय जनता पार्टीचा ॲक्सेप्टन्स होणार नाही. आता हे मेंटल ब्लॉक का आहे, तर आता हे सगळा विषय कसा गुंतागुंतीचा असतो बघा. आपण शाळेमध्ये असताना
तुम्हाला आठवत असेल, आपण आर्य आणि द्रविड लोकांच्या बद्दल आपल्याला इतिहासामध्ये शिकवलं जायचं. आणि मोहेंजोदारो हडप्पा म्हणून पण एक भाग होता जो साधारणपणे हरियाणाच्या पुढे म्हणजे पाकिस्तानच्या भागामध्ये होता. तर तिथे आपली पहिलं संस्कृती तिथे होती भारतीय हे. आणि सिंधू मग आपण सिंधू संस्कृती, मग आपल्याला शिकवण्यात आलेलं त्यावेळेला की सेंट्रल एशिया म्हणजे त्याला मध्य आशिया म्हणतो, तिथून लोक आली आणि त्यांनी हा भारताचा वरचा सगळा भाग जिंकला आणि त्या लोकांना आर्य लोक म्हणायचे लोक. आणि तिथे त्यांनी मग आपलं साम्राज्य सुरू केलं. आणि तो जिंकता जिंकता त्यांनी जे मूळ भारतीय लोक होते, म्हणजे आपण जसे काही मूळ आदिवासी म्हणतो किंवा मूळ रहिवासी म्हणतो, तसे भारतातले मूळ रहिवासी वगैरे जे होते त्यांना ते ढकलत खालती त्यांनी नेलं. आणि मग ते इतके खालती गेले की दक्षिण भारतामध्ये ते स्थायिक झाले. आणि मग ते स्थायिक झालेले लोक कोण, तर ते द्रविड लोक, द्रविडियन ज्याला म्हटलं जातं, म्हणजे आपल्या इतिहासात शिकवलं जायचं आर्यन्स अँड द्रविडियन. तर ते द्रविडियन लोक. आपण आपल्या लहानपणी म्हणजे लक्षात घ्या, त्यावेळेला भारतीय जनता पार्टी जनसंघ कुठेही नव्हतं, पूर्ण काँग्रेस होतं. नेहरू सर्वोच्च नेते, गांधीजी सर्वोच्च नेते, इंदिरा गांधी त्यांच्यानंतर, सगळं आपण ह्यातनंच मोठे झालेलो आहोत. तर त्यावेळेच्या इतिहासात आपल्याला काय शिकवलं जायचं की आर्यन लोक हे जे आलेले होते ते गोरे गोमटे तगडे असे सगळे होते. आणि जे द्रविड लोक जे होते तर ते म्हणजे सावळे, काळे, कृष्णवर्णीय, जाड ओठांचे, अशा पद्धतीचे, काळ्या हिरड्यांचे वगैरे, असं म्हणजे त्यांचे जे काय मी वाचलेलं त्या इतिहासामध्ये. मी कधी कधी तो इतिहास पुन्हा वाचतो की म्हणजे आता जे वाटतं की काय भयंकर म्हणजे वर्णद्वेष आपल्याला शिकवला गेलेला होता त्या काळामध्ये. फक्त तो वर्णद्वेष असं लक्षात नाही आला आपल्याला, त्या काळात लक्षात नाही आलं, आता कळतंय. आणि तो इतिहास सगळा कोणी लिहिला होता, तो इतिहास ना हिंदुत्ववादी लोकांनी लिहिला होता, ना भारतीय जनता पार्टीने लिहिलेला, ना जनसंघाच्या लोकांनी, ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी लिहिलेला. कोणी होता, ब्रिटिशांनी. आणि तो पुढे कोणी चालवला त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये, काँग्रेसनी. तर हा इतिहास आपण शिकलेलो होतो. आणि हा इतिहास जो आहे ते मूळ कारण आहे उत्तर विरुद्ध दक्षिण ही जी भावना आपल्या लोकांमध्ये निर्माण झाली, तर त्याचं कारण हे ह्या इतिहासामध्ये आहे. हे विशेष करून चालतं कुठे, तामिळनाडूमध्ये. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर भारत स्वातंत्र्य जेव्हा झाला त्याच्यानंतर काँग्रेसच होती सगळीकडे. त्यामुळे देशभरामध्ये जिथे जिथे राजकीय नेते, जे आधी ज्यांना आपण स्वातंत्र्य सैनिक म्हणायचो, नंतर मग ते राजकीय नेते झाले, ते कुठच्या पार्टीचे झाले, काँग्रेसचे झाले. आता ते काँग्रेसचे जे नेते होते त्यातला साऊथमधला, दक्षिण भारतातला सगळ्यात प्रॉमिनंट महत्वाचा नेता शेवटचा जो होता काँग्रेसचा, तो म्हणजे कामराज. पण कामराजचं जेव्हा शेवट आला त्याच्या ह्याचा राजकीय अस्तित्वाचा, सिंडिकेट, तर त्यावेळेला पेरियार, अण्णादुराई आणि रामस्वामी या त्रिकुटाचं प्रचंड एक प्रकारचं होल्ड तामिळनाडूच्या राजकारणावरती सुरू झाला. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे, लेखांच्या थ्रू वगैरे, नंतर चित्रपटांच्या पटकथांद्वारे या तिघांनीही द्रविडियन संस्कृती, द्रविडियन फिलॉसॉफी तामिळनाडूमध्ये लोकांमध्ये पसरवली मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्याला साथ त्यांची होती, म्हणजे शिवाजी गणेशने, MG रामचंद्रने, हे त्यावेळेस पण पिक्चर नाही, करुणानिधी लेखक असायचे. आणि जे अभिनय करणारे होते ते शिवाजी गणेशन आणि MGR. तर त्यांच्या थ्रू त्यांनी ती संबंध संस्कृती पसरवली. आणि तामिळनाडूमध्ये त्यावेळेला एक तर उच्च शिक्षित म्हणजे ब्राह्मण लोक, म्हणजे त्यांना तामिळ ब्राह्मणी हल्लीच्या भाषेमध्ये स्लँग भाषेत टॅम बॅम म्हणतात त्यांना, तर ते असायचे. नाहीतर मग हे सगळे द्रविड लोक जे अतिशय गरीब, जास्ती करून लेबर, मजुरी करणारे वगैरे असे. तर त्यांच्यामध्ये द्रविडी फिलॉसॉफीची एक चेतना या पेरियारनी, नंतर अण्णादुराईंनी जागृत केली. पुढे MGR आणि तो आपले एक करुणानिधी. मला माहिती असलेल्या गोष्टीचा ब्रेक मी मध्ये असा टाकतो की बाळासाहेब ठाकरेंनी इथे हटाव लुंगी बजाव पुंगी वगैरे ते जे केलं ना, त्या काळामध्ये त्यांनी मुख्यतः ज्या लोकांच्या विरुद्ध हे साऊथ म्हणून आंदोलन केलं, ते सगळेच्या सगळे हे वेगवेगळ्या बँका आणि मोठमोठ्या सरकारी एस्टॅब्लिशमेंट मधले ब्राह्मण होते, ज्यांना तामिळनाडूतून हकलून दिलं गेलं होतं, बरोबर, या सगळ्या मोमेंटमध्ये. त्यामुळे हा ऍक्च्युली बाळासाहेबांनी जो लढा पुकारला तो आम उत्तर भारतीयांच्या संदर्भात फेरीवाले आणि गरीब आहेत
बरोबर आहे. पण साऊथ इंडियनांविरुद्ध बाळासाहेबांचा लढा हा तिथून आलेल्या ब्राह्मणांविरुद्धचा लढा होता. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता ते त्यांच्या सत्यशोधक परंपरा आणि याच्याशी सुसंगत होतं. बरोबर पण आहे. त्यांनी ब्राह्मण म्हणून त्याला स्वरूप नाही दिलं, दक्षिणी म्हणून दिलं. त्यात त्याने असं म्हटलं नाही की हे सगळे ब्राह्मण आहेत, नाही. ते पॉइंट आउट केलं नाही. कारण त्यांना उडपी त्यांच्याबरोबर आलेले ते पण होते, जे खरं म्हणजे तामिळनाडूचे नव्हते, ते शेट्टी लोक जास्ती होते. हा असं एनिवे तो एक ब्रेक मला असं वाटलं नोंद करण्याजवळ. आता अण्णादुराई आणि करुणानिधी यांनी जी पसरवली फिलॉसॉफी ती काय आहे ती जाणून घ्या सगळे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर ती थोडक्यात वाचून दाखवतो मी, कारण की बरीच मोठं आहे. त्यांनी एकदा सांगितलं आपण सगळे द्रविडी आहोत आणि बाकी आपल्या आजूबाजूचे जे तामिळ लोक आहेत ते सगळे द्रविडी आहेत. तामिळनाडूच्या वरतून जे कोणी लोक येत आहेत आपल्या इथे ते सगळे आर्य लोक आहेत. ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत, ते मूळचे ह्या देशाचे रहिवासी नाहीत. ही त्यांनी पहिली फिलॉसॉफी मांडली. त्यांचं म्हणणं असं होतं की आर्य लोक आपल्या द्रविडी लोकांवरती हुकूमत गाजवायला इथे तामिळनाडूमध्ये येत आहेत. मी आधीच आत्ता म्हणत असताना त्याप्रमाणे की ब्राह्मण जे लोक होते, सुशिक्षित लोक होते, ते ब्राह्मण होते. तर त्यांनी ब्राह्मण वर्चस्वाला विरोध त्यांनी सुरू केला तामिळनाडूमध्ये. त्यांनी सांगितलं की फक्त ब्राह्मण लोक शिकतायत, आपले लोक गरीब जे लोक आहेत त्यांना शिक्षण मिळत नाही, तर ते मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी ब्राह्मण वर्चस्वाला विरोध सुरू केला. नंतर सामाजिक समता पसरावी, म्हणजे काय, बहुजन आपण जो समाज आहे आपल्या इथला तो गरीब आहे, तर त्या सगळ्यांमध्ये एक समता असली पाहिजे आणि सगळ्यांना जे काय त्यांचे हक्क आहेत ते मिळाले पाहिजेत. म्हणून पण त्यांनी त्या द्रविडी ह्याला फिलॉसॉफीला त्याची जोड दिली. त्यात आणखीन एक जोड दिली, मी तो त्याचा आत्ता तोच पॉईंट घेत होतो की आर्य लोक जे आपल्यावरती हे राज्य करायला येत आहेत, करायला बघतायत, ते मूळचे हिंदी बोलणारे आहेत, हिंदी भाषिक आहेत. संस्कृतोद्भव हिंदी, संस्कृत आर्यांची भाषा बरोबर, संस्कृत हो तेच आहे, दोन्ही जोडलेलाच आहे तो विषय की संस्कृत आणि हिंदीला त्यांनी विरोध दर्शवला. त्यांचं म्हणणं असं होतं संस्कृत किंवा हिंदी हे दोन्ही जर का आपल्या इथे आपण ज्यांना प्रवेश दिला तर ते आर्यांची भाषा आहे, आपली द्रविडी लोकांची जी भाषा आहे तर त्याला ते खाऊन टाकतील, गिळंकृत करून टाकतील, म्हणून त्याला त्यांनी विरोध सुरू केला. नंतर तामिळ अस्मिता म्हणजे तामिळ इतिहास, त्यांचे जे कोणी लोक होऊन गेलेले आहेत तर तो त्यांचा इतिहास हे लोक पुसून टाकायला बघतील असा त्यांनी एक भीती लोकांच्या मनामध्ये पैदा केली. आणि हे सगळं करणारं कोण आहे, तर हे सगळं करतंय केंद्र सरकार, केंद्रातलं सरकार, काँग्रेसचं सरकार, म्हणून मग त्याला विरोध त्यांनी सुरू केला. नंतर मी म्हटल्याप्रमाणे हिंदी भाषिक, हिंदी भाषेला विरोध, संस्कृत भाषेला विरोध, नंतर आर्य विरुद्ध द्रविडियन ही जी संस्कृती आहे त्याला विरोध, त्याचं कथानक त्यांनी एक रचलं की कसं नॅरेटिव्ह त्यांनी पूर्णच्या पूर्ण त्यांनी सेट केलं आणि मग त्याला त्यांनी विरोध सुरू केला. आणि शेवटी मग ते येऊन थांबले की आपल्याला जर का सामाजिक न्याय हवा, आपल्या लोकांसाठी हवा असेल तर मग आपल्याला सगळ्यांना जे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे तर आपल्या सगळ्या गरीब लोकांना, प्रत्येक जातीला, प्रत्येक जमातीला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि ते देत गेले इतकं की आज त्यांच्या तामिळनाडू एकमेव राज्य असं आहे जिथे संविधानाने दिलेलं 71% आरक्षण आहे त्या ह्याच्यामध्ये. तर हे सगळं त्या द्रविडी, ते एक बारीक गावात तुम्ही सांगा त्याला की 71% आरक्षण एरवी मंजूर झालं नसतं, पण सिच्युएशन अशी होती की डीएमकेच्या मदतीशिवाय केंद्र सरकार, AIADMKच्या मदतीशिवाय टिकू शकत नव्हतं, नरसिंह रावांचं सरकार टिकू शकत नव्हतं, म्हणून त्यांनी ते दिलं, मान्य करून घेतलं. आत्ताच्या घटकेला म्हणजे तिथे विजयचा उदय झालाय किंवा ह्या दोन द्रविड पार्ट्या आहेत, आत्ताच्या घटकेला हा सगळा इतिहास तर आहेच, त्या आणखीन एक भीती मनामध्ये काय पसरवत आहेत की डिलिमिटेशन उद्या जे भारतीय जनता पार्टी करायला बघते ते जर का झालं तर मग आपण आपली लोकसंख्या रोखून धरण्यामध्ये आपण विशेष प्रयत्न केले, रोखून धरली. उत्तर प्रदेशातल्या लोकांमध्ये त्यांना ती रोखता आली नाही, ती लोकसंख्या वाढत गेली. आणि हे डिलिमिटेशन जर का लोकसंख्या आधारित होणार असेल तर उत्तर प्रदेशातल्या लोकसभेच्या जागा वाढतील, फार मोठ्या प्रमाणात आपल्या कमी होतील. आणि आपल्या कमी जर का झाल्या तर हे उत्तर प्रदेश किंवा उत्तर भारतातले लोक आपल्यावरती आणखीन दबाव किंवा दडपशाही करू शकतील. ही एक आणखीन एक मोठी भीती त्यांनी आता फार सक्सेसफुली तिथे पसरवलेली आहे. त्याचा परिणाम
आत्ताच्या इलेक्शनमध्ये पण दिसतोय तुम्हाला की भारतीय जनता पार्टी यायला कित्येक लोक सांगत होते की यायला भारतीय जनता पार्टी आपले हातपाय पसरेल, त्यांचा मतांचं हे जे आहे पर्सेंटेज ते वाढेल. पण प्रत्यक्षामध्ये तामिळनाडू जर का तुम्ही बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 11.5% मतदान झालेलं भारतीय जनता पार्टीला, ते 2.5% आलं ह्या निवडणुकीमध्ये. तर त्यामुळे हा परिणाम सगळा होतच जातो, तो होत गेलेला आहे. हे झालं. हे आकडेवारी केरळची पण आहे तुमच्याकडे? हो, मी देतोय. आता आपण केरळवरती येऊ पटकन याच्यामध्ये. तर केरळमध्ये द्रविड परिणाम तो आहेच, कारण की ते लोक पण तसेच आहेत. केरळची एक वेगळी हे आहे, त्यांच्या मनामध्ये एक सांस्कृतिक काय म्हणतो आपण भय किंवा राग, इन्सिक्युरिटी ह्यांची सगळी कशी आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही लहान असताना बळीराजाची गोष्ट ऐकली असेल सगळ्यांनी. बळीराजा हा एक असुर राजा होता केरळमधला होता आणि तो प्रचंड त्यांच्या जनतेमध्ये दानशूर होता, लोकाभिमुख, लोकहिताचे सगळे काम करायचा. त्यामुळे तो अतिशय पॉप्युलर होता. ह्याच्यामध्ये अतिशय शूरवीर होता की आपल्या कथा पूर्वीच्या ज्या आहेत त्याच्यात असं म्हटलं की त्यांनी देवलोकावरती हल्ला केला आणि देवांना सुद्धा पराभूत केलेलं होतं. देवांना पराभूत केल्यानंतर इंद्रदेवापासून सगळे देव हादरले की हा जर का असं हे करायला लागला तर मग आपलं काय होईल अस्तित्व उद्या. म्हणून मग विष्णूनी वामन अवतार घेतला आणि तो केरळात गेला. वामन म्हणजे बटू असतो तसा. आणि ह्याचे जे दानशूर धर्म जो होता तर त्याचे जे काय लोकांना दान करण्याची प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेत तो बटू सामील झाला आणि त्यांनी जाऊन याचना केली ह्याच्याकडे की मला तू 3 पावलं जमीन दे. तर हा म्हणाला की ठीक आहे, दिली. बळीराजा म्हणाला ती दिली. आणि मग दिली म्हटल्यावरती विष्णू जो वामन अवतार होता त्याचा एक पाय एवढा मोठा होत गेला की त्यांनी तो खालती ठेवला, ती अख्खी पृथ्वी व्यापून टाकली. दुसरा पाय त्याचा एवढा वाढत गेला की त्यांनी ते सगळं आकाश व्यापून टाकलं. आणि मग तो म्हणाला की पृथ्वी झाली, आकाश झालं, आता मी काय करायचं. तर अशी कथा आहे की बळीराजाने आपलं मस्तक त्याच्या डोळ्यापुढे ठेवलं आणि त्याला सांगितलं तो तिसरा पाय जो आहे ना तो मस्तकावरती ठेव. तर त्या बटूनी तो मस्तकावरती ठेवला आणि त्याला पाताळात गाडून टाकला. आणि मग तो अवतार संपून पुन्हा हे झाला. जाता बळीराजाने एकच वर मागितलं त्याच्याकडे की मला एक वर दे, काय की वर्षातनं एकदा तरी मला माझ्या लोकांना भेटायला इथे येण्याची परवानगी दे. तर तो वर विष्णूनी त्याला दिला. आणि अशी एक आताची कथा अशी आहे की तो जो एक दिवस आहे ज्या वेळेला बळीराजा परत येतो आपल्या लोकांना भेटायला, तो दिवस ओणमचा दिवस म्हणून ते साजरे करतात. आता ही कथा आहे, त्या कथेचा इम्पॅक्ट तिथल्या लोकांवरती, स्थानिक लोकांवरती असं झालेलं आहे की हे देव वगैरे म्हणजे सगळे उत्तरेतनं आलेले लोक आहेत. आणि त्यांनी आपला जो राजा होता, आपल्यासाठी काम करणारा आपला सगळ्यात आवडता राजा बळीराजा, तर त्याचा त्यांनी बळी घेतला, त्याला त्यांनी पाताळात गाडला. आणि त्यामुळे हे लोक आपले नाहीत, आपल्यावर अन्याय करणारे लोक आहेत. त्यामुळे हे त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या मस्तकामध्ये, डोक्यामध्ये इतकी भिनलेली आहे ही गोष्ट की ती काढणं अतिशय कठीण आहे. आणि हा एक फार मोठा मेंटल ब्लॉक त्यांच्या डोक्यामध्ये आलेला आहे. याच्यामध्ये एक मला असं वाटतं की आता तुम्ही सांगताय त्याच्यातून माझ्या मनामध्ये येत आहे की आता आर्यांचं प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्ष त्याच्यावर येणार होतो की करतो असं त्यांना वाटतंय की कारण की आता आर्य म्हणजे आर्य ते तसे नाही आहेत आता भारतीय जनता पक्ष त्या प्रकारचा आर्य आहे. याचं कारण राहुल गांधीची काँग्रेस जिंकली तिथे, त्याच्यावर पण डॉमिनन्स उत्तरेचं असे, पण ते त्यांना आर्य मानत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला देतो, त्याचं दोन्ही मी त्याच्यावर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या डोक्यामध्ये आता आर्य इज इक्वल टू भारतीय जनता पार्टी असं असतं आहे. त्यामुळे त्या भारतीय जनता पार्टीचा जो विरोध आहे तो त्या आर्यांना विरोध करतो, हा एक त्यातला मोठा भाग आहे. दुसरं, केरळातली लोक अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि उच्च शिक्षित आत्तापासून नाही, बरेच वर्षापासून आहेत. तर त्यावेळेला कसं असतं, गरीब आहेत, 100% साक्षरता 100% साक्षरता असलेलं राज्य आहे ते. सर दुसरे आणखी केरळची मला असलेली माहिती अशी की तिथे जवळजवळ त्यांचं 70-80% उत्पन्न हे परदेशातून त्यांची जी माणसं काम करतात त्यांच्याकडून
बँकांमध्ये ठेवायला पैसे जागा नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं. गल्फमध्ये त्यांचे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत, उच्च शिक्षित असल्यामुळे जगभर पसरलेले आहेत, त्यामुळे त्याचा प्रभाव पण खूप आहे. पण मुळात ते गरीब असल्यामुळे स्वातंत्र्य काळाच्या दरम्यान त्यांच्यावरती लेफ्टिस्ट आयडिओलॉजीचा खूप मोठा, कम्युनिस्ट आयडिओलॉजीचा खूप मोठा प्रभाव होता. आणि एक तर त्या बळीराजाचं ब्लॉक, दुसरं कम्युनिस्ट आयडिओलॉजी त्यांच्या डोक्यावर असल्यामुळे, गरिबीमुळे त्यामुळे त्यांना ज्याला आपण क्लासिस वर्सेस मासिस असं कम्युनिझम मधलं एक मोठी शिकवण आहे की राजा विरुद्ध प्रजा, तर तसं त्यांचं ते आहे. उत्तर भारतातले सगळे लोक क्लासिस, आपण सगळे मासिस, आणि म्हणून त्यांनी तिथे म्हणून कम्युनिझम देशात बंगाल आणि इथे 2 ठिकाणी हे झालेलं आहे. तिसरं केरळबद्दल बोलायचं झालं तर तिथे धार्मिक ज्याला विभाजन जे आहे ते पण खूप विचित्र झालेलं आहे. उदाहरण द्यायचं तुम्हाला तर केरळमध्ये 30 ते 32% मुसलमान लोक आहेत, 18 ते 20% ख्रिश्चन लोक आहेत, आणि हिंदू लोक 48 ते 50% लोक आहेत. हे सगळं 2011च्या सेन्सस प्रमाणे. आता कदाचित ख्रिश्चन आणि हे 60% जाऊन हिंदू 40% खाली आले असतील. त्यामुळे तुम्ही जे म्हणता काँग्रेस तिथे निवडून आली, तर काँग्रेसचे जे काय नेते तिथे आहेत आतापर्यंत ख्रिश्चन आहेत, तर ते आयदर ख्रिश्चन आहेत किंवा मुसलमान लोक आहेत. हिंदू फार कमी लोक आहेत. आणि असं म्हणतात केरळातले जे हिंदू आहेत आत्ता ते खरे राष्ट्रवादी, खरे हे हिंदू आहेत, कारण की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणून जे स्वयंसेवक उरलेले आहेत तिथे, तेच हिंदू धर्माचं खूप पालन करणारे जास्ती लोक आहेत. आणि त्यामुळे ज्वलंत राष्ट्रीयत्व तुम्हाला बघायचं असेल तर त्या लोकांमध्ये तुम्हाला दिसून येतं असं म्हणतात. पण त्यांचा प्रभाव अतिशय कमी आहे. रचना सगळ्या सीट्सची अशी झालेली आहे की प्रत्येक सीटवरती ख्रिश्चन आणि काँग्रेसने त्या काळात डिलिमिटेशन जे केलंय ते तसंच केलंय की प्रत्येक सीटवरती ख्रिश्चन आणि मुसलमान लोकांचा प्रभाव पडतो, आणि त्यामुळे ती सीट त्यांच्यासाठी निघते. तर त्यामुळे वर्षानुवर्षे आयदर काँग्रेस किंवा लेफ्ट फ्रंट असंच सरकार तिकडे येत होतं. आता हे अजूनही तेच चालू आहे. वेगळा मुद्दा मला विचारायचा आहे, सगळ्यांच्या वतीने विचारतो की नॉर्थमध्ये नाहीत एवढी देवळं हिंदूंची, साऊथमध्ये आहेत. नाही, मला एक महत्वाचा मुद्दा राहून जाईल, कारण की ह्या सगळ्यामध्ये फरक घडवता येईल. कारण की आपण आता मगाशी म्हणतो की ओडिसामध्ये फरक झाला, बंगालमध्ये झाला. काय तुम्ही एक लक्षात घ्या, नॉर्थची जी राज्य आहेत या सगळीकडे एक लिपी जी चालते ती देवनागरी लिपी सगळ्यांना वाचता येते, चालते. ओके. साऊथमध्ये तुम्ही जर गेलात तर देवनागरी लिपीचा कुठे मल्याळम वेगळी, तामिळ सगळीकडे. आणि आपण जिल्ब्यावाली लिपी म्हणतो ते सगळीकडे ते जिल्ब्यांवाली लिपी आहे, आणि ती पण एक नाही, 4 राज्यांची 4 वेगळी आहे. तर त्यामुळे जर का लिपी एक असेल तरी थोडं साधर्म्य आलं असतं. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये बहुतांशी लोक ख्रिश्चन आहेत, तरी पण ते त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत. जर्मन भाषा वेगळी आहे, स्पॅनिश भाषा वेगळी, सगळं. पण त्यांची लिपी जी होती ती रोमन लिपी असल्यामुळे ते एक गट झालेले आहेत. आपल्या इथे अनेक भाषा, वेगवेगळे धर्म, अनेक जाती आणि वेगवेगळ्या लिपी. मग जोपर्यंत देवनागरी लिपी आपल्या इथे जिथे चालते तर तिथे तो भाग एकमेकांशी चांगला सांधलेला असतो. पण साऊथमध्ये ते नसल्यामुळे तोही एक मोठा अडथळा आहे. झाला. माझा मुद्दा जो आहे तो राहून जाईल की सगळ्यात जास्त देवळं तामिळनाडूत हिंदूंची, केरळमध्ये पण मोठ्या प्रमाणावर आहेत, कर्नाटकात तर आहेतच. तर भारतीय जनता पक्ष आर्यवीर्य ही आयडेंटिटी आहे, तशी हिंदुत्वाची नवी आयडेंटिटी खूप स्ट्रॉंग आहे. तर मग या लोकांना तामिळनाडूमधल्या हिंदुत्वाचा धागा नाही का जोडू शकत यांना? मी म्हटल्याप्रमाणे तामिळनाडूचा विषय घेतला तर त्यांनी ती द्रविडी आयडिओलॉजी जी आहे पण म्हणजे ती जास्ती बुद्धिस्ट आयडिओलॉजीकडे ते जास्ती जवळ गेलेले आहेत. काय सांगताय? द्रविडी लोक जे आहेत ते हिंदुत्वाला विशेष मानत नाहीत. तो एक मोठा अडथळा आहे तिथे. त्यांची देवळं आहेत, पण नाही, देवळं जी आहेत ती सगळी म्हटल्याप्रमाणे ते सगळे ब्राह्मण जे होते, तामिळी ब्राह्मण, त्यांनी बांधलेली किंवा त्या काळातली जुनी देवळं आहेत ती. आत्ताचा जो समाज आहे ते बहुतांशी लोक ते मानतच नाहीत त्या देवळांच्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून त्यांचे जीर्णोद्धार करणं वगैरे एवढं नातं जेवढं असायला पाहिजे तेवढं नाहीये. पण अधिकृत बौद्ध पण आताचा विजय जो आहे नाही, तुम्ही बघा द्रविडी लोक ते स्वतःला मनुष्य गेल्यानंतर अग्नी द्यायची नाही म्हणतात, त्यांना पुरा म्हणतात ते लोक सगळेजण.
सगळे द्रविड लोक म्हणतात की आम्हाला तुम्ही जमिनीमध्ये पुरा, आम्हाला अग्नी द्यायची नाही. पण मग तामिळनाडूमध्ये पुरणेचीच प्रथा आहे. पुणे द्रविडी लोकांना पुरण्याची प्रथा आहे. हो हो. हां. तर हे सर, सगळे आता असे विषय आहेत. समारोप. आता समारोप एक करायचा जर का झाला तर भारतीय जनता पार्टीला जर का तिथे खरोखर आपलं हातपाय जमवायचे असतील आणि विस्तार करायचा असेल तर माझं मत आहे, चुकीचं असू शकेल किंवा फक्त एकांगी असेल असं काही लोकांचं मत असू शकतं, पण हे जेवढं मला कळतं त्यामध्ये मी मानलेलं की त्यांना तुम्हाला नुसतं संघटन वाढवून काम होणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्थानिक संस्कृती जी आहे केरळची आणि तामिळनाडूची, त्या संस्कृतीशी तुम्ही सुसंगत व्हायला पाहिजे. तिथली भाषा जी आहे त्या भाषेत, त्या लोकांना त्या भाषेत बोलणारा असा नेता तुम्ही त्या त्या ठिकाणी दिला पाहिजे. तसंच सामाजिक रचना जी आहे त्यांची, म्हणजे इथे द्रविड लोक जे आहेत किंवा तिथे ख्रिश्चन लोकांशी जास्त जवळ जायचं किंवा हिंदू लोक आहेत त्याप्रमाणे, आणि प्रादेशिक भावना ज्या तिथे रुजलेल्या आहेत वर्षानुवर्ष, तर त्यांचा अभ्यास करून त्या कशा बदलता येतील ह्याचा टप्प्याटप्प्याने तुम्हाला एक रोडमॅप बनवायला लागेल. आणि तो रोडमॅप बनेल तेच भारतीय जनता पार्टी साठी स्वतंत्र दक्षिण भारतीय राजकीय मॉडेल म्हणून एक उभं राहील. आणि त्या मॉडेलमधूनच मग भारतीय जनता पार्टीला तिथे प्रवेश आणि ॲक्सेप्टन्स मिळेल. मोठा मुद्दा मानला. धन्यवाद.